मित्रांनो, फायनली गाऱ्याचं पीठ बनवून रेडी झाले आहे. काय काय टाकले गाऱ्याला? सुंठ तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. जसं झोपातून उठलं तसं डायरेक्ट वावरात आलो. आई म्हणले आपल्याला आजच्याला पाणी घ्यायचं आहे. मग पहिलं हुसास खोलाय आलो, कारण का जो 12 एकर आपली विहीर आहे का नाही, 12 एकराची विहीर, त्या विहिरीला आता पाणी कमी पडायला लागले. 5-5 मिनिटाला पाणी निघत आहे. आत्ता जर चालू केलं का नाही लगेच पाणी निघत आहे, कारण का पाणीच नाही राहत विहिरीत. एवढा आता दुष्काळ पडलाय आणि आपण हे पीक लावलंय का नाही याची जगन म्हणून पण काही गॅरंटी नाही. तर मित्रांनो, आपला हुसास खोललाय. आपला जरी हुसास बंद केला का नाही मित्रांनो, ज्याचा चालू आहे त्याचं बंद करायला लागते, नाही ते सगळं पाणी त्याच्याकडेच निघते. काही लोकांच्या मला लय कमेंट आल्या होत्या, दादा असला हुसास बसून घे. असला हुसास बसवायला काय नाही, उन्हात आहे ना तडाकतो, त्याच्यामुळे पप्पा म्हणले असला हुसास नको आपल्याला बसवायला. मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदाच हुसास गावलाय. ह्याच हुसासावर पाणी चालू होतं, ह्याला बंद करू. पहिल्यांदाच त्या हुसासावर आलं आणि ते हुसास चालू होता. बरं झालं, नाहीतर अजून 7 हुसास मला आहे ना बघायला लागलं असतं. 12 एकराची विहीर धावतं. तुम्हाला लय पाणी कमी पडलंय, म्हणजे लगेच पाणी निघते, कारण का 3 मोटर आहे ना त्याच्यात. 3 मोटर तर चालतच नाही, एकच मोटर चालवायला लागते मित्रांनो आमच्या इकडं. आणि वडा आहे ना, वडा जवळून आहे ना, वडा आटल्यामुळे ना पाणी कमी पडलं विहिरीला. मित्रांनो, फायनली विहिरीपाशी पोचले. ह्या विहिरीवरती आहे ना 12 एकर दिसतं, 12 एकर. ओय शपथ, पाणी आहे बरं का. आता मोटर चालू झालं ना, एवढं चांगलं पाणी ना 10-15 मिनिटातच निघणार. लय कमी पाणी आहे. ते पांढरं थर दिसतात का नाही, तिथवर पाणी असते. इथं बघा ना, पिंपळाची झाडं उगावल्यात आणि इकडे बी उगावल्या, लय झाडं उगवले. तिकडे पक्ष्याचं घरटे आहे. ऊस काढलेत कुणी, कारण का ज्याला घ्यायचं आहे ते घेईन. मित्रांनो, फायनली ॲटो टाकलाय. जशी लाईट येईन ना तसं डायरेक्ट वावरात पाणी निघन. आणि हे जर ॲटोचं बी कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, इथं जर आधी पहिल्यांदा ॲटो टाकला ना तरच ॲटो उचलतो. ॲटोचा बी प्रॉब्लेम आहे ना, मग सगळ्यात पहिल्यांदा ॲटो टाकायचा तरच चालू होणार. जर लाईट आली ॲटो टाकला का नाही मग नाही ॲटो उचलत. काही लोकांना माझ्या म्हणजे सारखं मी शेतात जातो ना ते व्हिडिओ नाही आवडत, पण मी शेतकऱ्याचंच पोरगा आहे म्हणल्यावर मला तर शेतात तर जायलाच लागणार आहे. आणि नवीन ॲडव्हेंचर करायला पैसे लागतात आणि आपल्याकडं काय अजून पैसे नाही. मला फेसबुकला तर अजून पैसे चालूच नाही झाले. माझ्या मते ना, जेवढे फेसबुकला आपल्या व्हिडिओ बघतात ना त्यांनी ना आपलं यूट्यूबला बघितलं का नाही तर यूट्यूबला आपल्या ना रिव्हेन्यू जनरेट होईल, पण फेसबुकला अजून काय पैशाची कॅटेगरी नाही. त्याच्यामुळे ना फेसबुकपेक्षा आहे ना यूट्यूबला व्हिडिओ बघितलेल्या सबस्क्राईब करून बरं आहे, चांगलं आहे. आणि काय लोकांना आहे ना, माझ्या आहे ना काय फेसबुक फॅमिलीला आहे ना व्हिडिओ दिसत नाही टाकलेल्या. तसं यूट्यूबला काही प्रॉब्लेम नसतो. उलट माझ्या मते आहे ना तुम्ही यूट्यूबला जाऊन बघत जावा, सबस्क्राईब करा उलट. मित्रांनो, फायनली घरी पोचलो. आईचं चाललं इकडे स्वयंपाक. खोललं की आई घेतलं, पण 3 मोटर चालल्यावर आपल्याकडं पाणी निघन नाही निघन सांगता नाही चालले. तर मित्रांनो, आंघोळ झाल्या. इथं बसले का नाही कट्ट्या, बरोबर तोंडा ऊन पडते. तर मित्रांनो, फायनली वावरात पोचले. वावरात यायच्या आधी ना पप्पांनी मला सांगितलं, तू मोटरात बोट घालून स्टार्टर चालू करू नको, कारण का तुला ती घाण सवय हातानेच चालू करतो. पण पप्पाला बोललं हेच जर कॅमेरामध्ये सांगा ना तुम्ही. पप्पा लय कॅमेरामध्ये लाजत होतं बोलायला. कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत मी मोबाईल चालू करत तवर आहे ना रिअल माणूस बोलून जातं, आणि परत बोलायचं म्हणलं ना पप्पा लय लाजतात. त्याच्यासाठी आहे ना मला पहिला एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे, पण असं वाटते केव्हा येईल मग नवीन मोबाईलची लय उत्स्फूर्त आहे. कारण काय ना, मोबाईल चालू व्हायचं म्हणलं ना लय वेळ लागतो आणि तोवर माणूस बोलून पण जातं. पण पैसे आलं ना मी पहिला नवीन मोबाईल घेणार आहे मस्तपैकी. माझी इच्छा आहे मोबाईल घ्यायचा चांगला. ह्या मोबाईलमध्ये म्हणा असं शूट पण नाही होत, आणि माणूस आहे ना माझा मोबाईल आहे ना ओपन व्हायला पण लय वेळ लावतो. पण येईन काय ना, आज ना उद्या नवीन मोबाईल येणार म्हणजे येणार. जसं झाडाचं पिकलं पाणी एक ना एक दिवस पडणार आहे, आणि एक ना एक दिवस माझी चांगली वेळ येणार आहे, हे निश्चित आहे. मित्रांनो, आपण लावलेली वांग्याची झाडं पण किती भारी उगवलेत. एवढं पाणी नसून सुद्धा वांग्याची झाडं भारी उगवलेत. हिथं पण भारी उगवले. मित्रांनो, 3 मोटरची 3 माणसं आली होती. फायनली लाईट आली. आपल्या उसास चालू झाला असेल पाणी. मित्रांनो, फायनली वावरात पाणी आलं. एवढंच पाणी कंटिन्यू राहिलं ना अर्ध्या तासात भरणं होऊन जाईल.
मी वावरात येतो तर निम्म पाणी गेलं पण एका सरीला. तर मित्रांनो पप्पा आल्यात वावरात. 3 मोटरा चालू आहे. तर मित्रांनो पप्पा आलं पण तिथले 2-3 गवत उपटली आणि एवढं गवत बघून माघारी गेलं. जेव्हापासून आत्या एक्सपायर झाली ना तेव्हापासून पप्पा बिलकुल रानात लक्ष देत नाही. बिलकुल सगळं माझ्यावर जिम्मेदारी सोडून दिली आहे. आणि मलाच म्हणतात तुला गवत काढाय करते. मला कसं खुरपा येईन बरं? खुरपायची कामं आईची. सगळीकडून माझंच मरण होतं मित्रांनो विहिरीतलं पाणी निघलं वाटतं. बघायला जायला लागलं. विहिरीवरचे 2-3 लोक आले. तर मित्रांनो हा मित्रांनो फायनली विहिरीतलं पाणी निघलेलं वाटतं. इथली लोक सगळी सांगतात. मित्रांनो पूर्ण विहिरीतलं पाणी खाली निघलंय. सगळा खडक दिसतोय. ओ ऐसा सगळा खडक दिसतोय. आमच्या वाली कुठली मोटर मलाच माहित नाही. मित्रांनो पप्पा वावरात आल्यात. पप्पाला म्हणलं तुम्ही वावरातच थांबा, मी मोटर पशी थांबतो. पाणी निघलं की लगेच बंद करतो. मित्रांनो आता काही टेन्शन नाही. मी मोटर पशी बसणार, पप्पा तिथं बसणार. पाणी निघलं ना लगेच मोटर बंद करायची. तर मित्रांनो आता बटन टाकून वावरात आलो होतं तर ही सरी झाली. ह्या 2 साऱ्या राहिल्यात. तर मित्रांनो ही फाळकं दिसतात ना, इथं एक फाळकं आहे आणि तिथं एक आहे. पहिली पोर आहे ना ह्याच्यावरून उड्या मारायची आणि पवायची. आता नाही पवत कोण ह्याच्यात. तर मित्रांनो हे बघा, हे आमच्या मोटरची ना बिजागिरी तुटलेली. तात्पुरतं मी याला ना जुगाड केलंय. थोडं ते बिळात घातलंय त्याच्या. आता प्रॉपर वर्किंग होते. नाहीतर ही निघायचं असं. ही गंजून आहे ना ते त्याचा बाग गेलाय निघून. त्याच्यामुळे ती बोळ मोकळं झालं. इथं परफेक्ट बसलं. इथं ह्या काकाचं झालं भिजावणं. कारण काय ना यांची मोटर खड्ड्यात असल्यामुळे यांचं लवकर भिजावणं होतं. हा मा 2 साऱ्या राहिल्यात. तुम्ही करा ना जरा वेळ बंद. टाकू का बटन? या काकाची मोटर जरा वेळ बंद ठेवली आपण. झालं तर जमाय तुमचं आहे का नाही? झालं ना नाही. 3 जणांचं 3 पाईप आहे का? मग हा का इथं एक पाईप आहे आणि तिथं एक पाईप आहे आणि तिथं एक पाईप आहे. ती कुणाचं आहे? हा मित्रांनो ती काकाची मोटर आहे ना. काका गेल्या क्षणी बार झालं ठोयक्याने फ्यूज बिऊज बघा. फ्यूज गेला असेल माझ्या मते. त्या काय फ्यूजच झालाय. फ्यूजची तार निघली आहे. A few moments later. तर मित्रांनो फायनली भिजवायचं झालं. आत्ता टाइम झालाय 11:30. 10ला भरणं होतं. 1 तास वाढला, जवळजवळ 1.5 तास वाढला. ती बी भिजवणं कसं काय झालं माहिती का? त्या काकाच्या मोटरला जास्त पाणी असतं ना, त्या काकाचा फ्यूजच उडाला. त्याच्यामुळं भिजवणं झालं. नाही तर अजून 12-12:30 वाजले असते. रताळी काय रे केलं ताई? अरे म्हणलं त्याला गाऱ्या करावं, त्याला इलायची नाही, त्याला गुळ नाही, साखर. गाऱ्या कसल्या असल्यात? असते ते ह्याच्यात मिळायच्या. गायचा प्रकार आहे ते एक. पोळ्या. मित्रांनो मी तर फर्स्ट टाइमच गाऱ्या खाते. मला तर गाऱ्या माहित नाही अजून. शिट्टीचं वरचं टोपण नसल्यामुळे ना शिट्टी बघा कशी फटक्याने वर उचलते. मित्रांनो फायनली गाऱ्याचं पीठ बनवून रेडी झाले. आई काय काय टाकले गाऱ्याला? सुंठ, बडीशेप, इलायची, ही शिट्टीचं कवा दुरून लावली आहे त्याच्यात? लक्षात नव्हतं होय. नाही 3 तर शिट्ट्या दिल्या कावा लावली. मी होतो तेव्हापासून कुकर त्याच्यावे. गाऱ्यासाठी मिरच्या पण टाकतात बाई. अरे त्या आणाल का ती थोडी भाजी. 2-2.5 चपाती. म्हणलं आता हे पीठ तर गोड आहे आणि ह्याला मिरची कसं काय खायचं? कसं असंच खायचं कोरडं? कोरडच खायचं पुऱ्यासारखं. पप्पा आहे ना व्हॉट्सअप चालू होतं बरं का. पप्पाला एवढं व्हॉट्सअप मधलं जमत नाही. आणि माझा आहे ना एक फोटो नाही का ते मतदानाचा असा तर 1 जणाला सोडलाय आणि मला म्हणतो तू कस काय फोटो सोडलाय बघ ते फोटो. तर मित्रांनो मला असं वाटतं पटकेने कधी गाऱ्या होत्या तर कसं पटकेने बुक न पाडतंय. कारण का ते गाऱ्याने
खाल्ल्याच नाही कधीच, कधीच नाही खाल्ल्या. आवडले की रोज गाऱ्या, रोज गाऱ्या, रोज भूक. आई गंदी कशी आईला हसाय आलं. गाऱ्या बनून जायला पहिला निवद देवाला, मग आम्हाला. पहिला निवद आई तुळशीला ठेवते. आईचा तुळशीला जीव आहे. मन तुळशीसारखं हे नाही, पवित्र देव नाही, सुकाश ठेवा. आता आम्हाला गाऱ्या. हा आता तुम्हाला तर मित्रांनो इथं आईने 3 गाऱ्या बनवून ठेवल्यात, त्यातले अर्धी देवाला दावलेला आहे प्रसाद. तर मित्रांनो आईने इकडे गाऱ्याचा बुकना पाडाय पण चालू केलं. आई कशी झाली गाऱ्या? एकच नंबर. खरं का? आपला कॅमेरा एवढा क्वालिटी नाही, लय दूरकाट दिसते. त्याला तेल बघा किती आहे. आई शपथ. तर मित्रांनो मी गाऱ्या टेस्ट करून बघतो. एक नंबर झालेत मित्रांनो. फक्त आहे ना एक गोड कमी आहे ना? गोड पण चांगले आहे, पण एक प्रॉब्लेम आहे, तेल लय वडतंय. वेरवाळीत झटके आहे. पण गाऱ्या एक नंबर. फर्स्ट टाइम केल्या आहे पण लाजवाब. आपल्या मराठी भाषेत लाजवाब एक नंबर आहे. आमची आई काही बनवते ना, फसत नाही कधी. तिच्या हाताला यश आहे म्हणजे आहे. आजच्याला एवढी आनंदाची गोष्ट आहे का नाही. आमच्या आईचं आहे ना आधार कार्ड वरूनच बंद झालं, म्हणजे अस्तित्वात नव्हतं. 2-3 वेळा आहे ना ट्राय केलं होतं पण आलंच नाही. पण आजच्याला त्याचा मेसेज आला, आधार कार्ड आले आणि 72 तासांनी ना त्या ॲपवरून डाउनलोड करायचं आहे. आणि त्याच्याच निमित्ताने आजच्याला पार्टी झाली आहे गाऱ्याची. निमित्त झालं गाऱ्या. तर मित्रांनो जेवण झाले, मी नाही चाललो शेतपावली करायला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.